ओ माझ्या माणिकला सून करून घेणार होती ही मनोरमा, शब्द देऊन फिरली ही बया। वरती गप्पा करतीये फसवणुकीच्या। आपण काय केलंय ना ते बघ आधी। अहो काकू, माझ्या सासूबाईंविषयी अपशब्द बोलू नका हो, त्या खूप चांगल्या आहेत। हे नाटकी, तू तर बोलूच नकोस, नाहीतर जीभ हासडीन मी तुझी। अगं पण बेअक्कल बायानो, खरं बोलायच्या नादात तुम्ही दोघे स्वतःची अब्रू स्वतःच आणताय ना चव्हाट्यावर। अंबिके, तू सुभेदारीण आहेस ना, मग जरा शोभेल असं वागावं ना। आता तुमचीच प्रतिष्ठा कमी होत नाही का या तमाशामुळे? ही कसली सुभेदारीण? ती आप तरी आहे का हिच्यात? भांडकुदळ जळकुकडी माजोरडी आहे ही। सुभेदारांशी लग्न झालं म्हणून सुभेदारीण पण मिरवतीये। ओ, माझ्या आईला वाटेल ते बोलायचं नाही हं? बोलू दे ग। अगं उभ्या गावाला माहितीये की बाई किती लोभी, हावरट आणि पाताळ यंत्री येते। गरिबांना नाडत असते ही। तिच्या या असल्या जाचाला कंटाळून नवरा सोडून गेलाय हिचा हिला। देव माणूस होता हो बिचारा। तोंड सांभाळ अंबिके। तुझ्यासारख्या विश्वासघातकी बाईने मला सांगायचं नाही तोंड सांभाळून बोल वगैरे। अहो चांगले 100 तोळे दागिने देऊ असं ठरलं होतं आमचं। माणिक आणि दिगूचं लग्न जवळ-जवळ ठरलंच होतं, पण ह्या धूर्त बाईने फसवलंय आम्हाला। गर्व तर हिच्या रोमारोमातच भरलेला आहे। खोटं बोलू नकोस, मी असं कुठलंही वचन दिलेलं नव्हतं। अगं वचन मोडलंस ना, त्याची चांगली फळं मिळाली आहेत तुला। आम्हाला लात मारलीस, बघ बघ ना काय झालंय। पितळी दागिने देऊन या सखूच्या बापाने तुझी लायकी दाखवून दिलीये तुला। बघा बघा, अहो जोडी बघा जोडी, ही खोटारडी सासू आणि तिच्या वरचढ विश्वासघातकी आणि निगरगट्ट सून। अगदी छान हो, जशाच तसं झालेलं आहे। जशाच तसं। दादा, रमाईने असं सखू वहिनीनं कुठं नेलंय हे तू तरी जाऊन बघणार आहे। मला खूप भीती वाटते रे। कुठे का जाईना, तू का गळा काढतोयस? एवढं काय झालंय रडायला? मग काय आनंदाने नाचू का ताई? बिचारा सखू वहिनी एवढं काम करतायत, वर चुका नसतानाही शिक्षा बघतायत, आणि आता तर त्यांना आता काय काय आता काय लाज आहे का त्या सखूला? तिचे ते भिक्कारडे खोटं बोलणारे आई अप्पा कसे वागले दिसतंय ना? अशा विश्वासघातकी आई बापाच्या मुलीची काय पूजा करायची का? केवढा भयंकर गुन्हा केलाय कळतंय ना? हा एक दुसरा कैवारी निघाला लगेच। खबरदारा दिगू, सांगून ठेवतीये, जर तू सखूला वाचवायला तिच्या मागे गेलास तर रमाई खपवून घेणार नाही हा। भयंकर रागवेल। तुला येऊ नको म्हणून सांगितलंय ना, तरी का जातोयस? सखू सारख्या खोटारड्या मुलीची पाठराखण तू का करतोयस? अगं पण ताई, या सगळ्या सखू वहिनींची काय चूक आहे? अगदी बरोबर। या लहान मुलाला कळतंय, ते तुला कळू नये?
दागिने खोटे निघाले तर तिच्या आई वडिलांशी शांतपणे बोलायला हवं. त्यात सकूची काय चूक? पण तू तर तिला वाटेल तसं बोलण्याची संधी शोधत असतेस. आजपर्यंत मी स्वतःला खूप आवडलं की माझ्या हातून तुझा अपमान नको व्हायला. पण आज तू मला बोलायला भाग पाडल्यास तेव्हा सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सकूशी कसं वागावं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. दिगू, रमाई मला जे बोलते ते मला पटत नाही, पण मी आदराने ऐकतो कारण ते माझं दैवत आहे. पण तू तर तिला सकूच्या विरोधात भडकवत असतेस. तेव्हा तू मला, रमाईला आणि सकूला कसं वागावं, काय करावं, काय नाही हे नाही सांगायचं. तो आमच्या घरातला प्रश्न आहे, तो आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू. तू या घरात पाहुणी आहेस हे लक्षात ठेव. तुझं घर म्हणजे तुझं सासर. जा, या सखूला कायमचे माहेरी सोडून या. तसं ही दिगूची बायको म्हणून घ्यायची हिची लायकीच नाही. तो फक्त माझा अधिकार आहे. परत जर ही सखू या गावात दिसली ना तर गळा दाबेन मी हिचा. अगं माणिकताई, अगं माणिकताई सोड. अगं माणिकताई सोड मला. हे बघ अंबिके, तुझ्या मुलीला आवर. तिचं अत्यंत वाह्यात आणि अशोभनीय वागणं आहे. अगं दिगू सखूचा नवरा आहे. जरा पोस्ट तरी ठेवाल की नाही? मला नाही, हिला सांगा. तुमच्या वयाचा विचार करून तुमचा मान ठेवतीये ना, त्याचा गैरफायदा नका घेऊ. मी सुभेदारीने, तुमच्यापेक्षा जास्त पत आहे माझी. याचं भान ठेवा आणि मगच बोला. हा, आणि मनोरमे, तुला तर गोंधळाच्या दिवशीच शाप दिला होता मी. शाप आहेत माझे, भलं नाही होणार. तुमच्या वाईट कर्मांची फळं भोगाल तुम्ही. कर्मांची फळं भोगाल तुम्ही. आला ना प्रत्यय? हा, बसला ना पहिला फटका? तुझ्या सर्वनाशाची सुरुवात आहे ही. पुढे पुढे बघ काय काय होतंय ते. आमचे तळतळाट कसे भोवतील ना ते बघच तू. तुझा सर्वनाश अटळ आहे मनोरमे. काही दिशा तुझे नालस्ती होईल. थुंकतील लोक तुझ्या नावावर. विश्वासघाती आणि दगाबाज बाई म्हणून नाव सांगतील तुझं. कोरून ठेव तुझ्या मनावर. चल ग माणिक. सासूबाई, बघ 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 अवलक्षणी नालायक मुली केवळ तुझ्यामुळे आणि तुझ्या बापामुळे भर गावात विटंबना झाली आहे माझी. नको नको त्या लोकांकडून नको नको ते ऐकून घ्यावं लागतंय. आता मी तुला सोडत नाही. चल चल तू. नको सासूबाई, बाहेर नको, बाहेर नका नेऊ मला. मी पाया पडते तुमचे, मला बाहेर नका नेऊ. का नको जाऊया? जायचंच आहे. तुझ्या माहेरी तुझ्या बापाला नाक घासायला लावते आणि तुझ्या माहेरच्या माणसांची गाडगावर बसून वरात काढते. चल दाखवतो तुला. चल ये बाजूला. सासूबाई मला माहेरी नका हो नेऊ. मी आजपर्यंत तुला कधीही विचारलेलं नाही की तू सतत माहेरी का असतेस आणि इथेच ठाण मांडून का बसतेस.
तुला सासरी कशी वागणूक मिळते, तुला काही त्रास आहे म्हणून येतेस की तुझा आणखी काही येतो? कारण मला कोणाच्याही वैयक्तिक गोष्टीत दखल द्यायला आवडत नाही. चांगलंच नाक ठेचलं दिगुन. स्वतःला प्रतिरमाई समजून इथे तिथे नुसती मिरवत असते. मी तुझ्या आयुष्यात हस्तक्षेप करत नाही. तू सुद्धा माझ्या किंवा इतर कोणाच्याही गोष्टीत नाक खुपसणं बंद कर. मी बोलत नसलो तरी तुझं सखूला त्रास देणं, तिच्या चुगल्या करणं, तिला पाण्यात पाहणं, या सगळ्या गोष्टींची माझ्या मनात नीट नोंद होत असते. आणि हे तुझं सगळं वागणं खूप त्रासदायक आहे यमुनाताई. आज या सगळ्यांचा कडेलोट झालाय म्हणून बोलतोय. धन्य झाली तुझी दिगू. अरे इतकी फसवणूक झाली तरी तू मलाच बोलतोस? हो बोलतोय, कारण तुमच्या मनात पूर्वग्रह आहेत. सखू आणि तिच्या घरच्यांबद्दल आकस आहे. न्याय करताना मन आणि दृष्टी दूषित नाही, स्वच्छ हवी. प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची समान संधी हवी. ते दागिने सासरे बुवांनी दिले तेव्हा पितळी होते की आपल्याकडे आल्यानंतर पितळी झाली हे आपल्याला ठाऊक आहे का? अजून काहीही सिद्ध झालेलं नसताना तुम्ही त्यांना गुन्हेगार ठरवून मोकळे झालात. सखू आणि तिच्या घरची माणसं अत्यंत साधी, प्रामाणिक आणि निर्मळ मनाची आहेत. तेव्हा त्यांच्यावर आरोप लावताना जरा तारतम्य हवं. आणि मी काय करावं, कसं वागावं हे मला तू नाही सांगायचं. किंवा माझ्या बायकोला नाही सांगायचं. ते मी आणि रमाई बघून घेऊ. तू एक सासूरवाशिणेस, तेव्हा सखूचा असा विकृत प्रकारे पाण उतारा करणं, तिचा छळ करणं तुला शोभत नाही. तुझ्या सासरच्यांनी तुला अशी वागणूक दिली तर चालेल का? आणि एक सून म्हणून सखू तुझ्यापेक्षा 100 पटींनी चांगली आहे हे कायम लक्षात ठेव. सासूबाई, माहेरी सोडते तुला. अहो सासूबाई सोडा ना. हो मला कशाला सोडू? तुझ्या घरच्याने तमाशा केलाय. काही सोडत नाही मी. सासूबाई. ना तुझ्या बापाला ना तुला. चल सासूबाई ऐका ना. थांबा ना. काही ऐकणार नाही मी तुला. विठुरा, माहेरी येण्यासाठी मी किती आसुसले होते रे. पण मला अशा प्रकारे इथे यायचं नव्हतं. आता नितान गावात तरी मला सासूबाई का घेऊन आल्यात हे कळायला नको, नाहीतर आप्पांची नामुष्की होईल. मला आता लोकांसमोर तरी डोळ्यात पाणी आणायला नको. विठुरा, तू बघतोयस ना रे. आता तुझ्या विठोबाला भेटणार म्हणून उकळ्या फुटत असतील ना, पण तू कितीही साकडं घातलंस ना तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, लक्षात ठेव. तू इथे जरी आला ना तरी तुम्हा लोकांची धिंड मी काढणारच. त्यातून तुझी सुटका नाही. रमा मावशीनी तर सखूला नखशिखांत मडवून आणलंय. याचा अर्थ दागिने खोटे आहेत हे कळलं. आता खरी मौज. अरे वा, सखू माहेरपणाला आलीच वाटते. छान छान. आता भजन होऊन जाऊ द्या रावळात. तुझा गोड आवाज ऐकला नाही लय दिवसात. सखूताई, लय दिवसांनी दर्शन झालं. आज दिवस छान झाला. अहो, दिवस कसला छान जाणार. अपशकुन झाला. आता परत जाऊन आंघोळ करायला हवी. बघितलंस ना सखू,
तुझ्या गावात तुला काय ओळखतात ते? हो बाईसाहेब, ही मुलगी आणि हिचा बाप दोघही कमनशिबी. अहो जातील तिथे नुकसान. हो अहो इथल्या त्या आमच्या गावच्या नरोत्तम सावकाराला सुद्धा आहे देशोधडी लावली. हो पण आपण कोण म्हणायच्या? कामाचा दिसतोय माणूस, आपण होऊन येईलच माझ्या मागे. पण येण्याचं मुख्य कारण आधीच सांगायला नको. तिच्या बापाची वरात काढल्यावर यांची मुक्ताफळे हवीत. मी हिची सासू. तुम्ही चला ना आमच्या बरोबर, नुकसान नाही होणार तुमचं, उलट छान मनोरंजनच होईल. चला. अरे वा वा वा, मनोरंजन का? काय सांगताय? मग यायलाच हवं. सासूबाई असं का करतायत? सगळ्या गावाला का सांगतायत? माझ्या उमाई अप्पांना आता खूप त्रास होणार आहे. आज डोळ्यांचं पारडं फिटणार. वंस आणि जावई बापूंचं कायम वर असणारं नाक पार धुळीत घासलं जाणार. नमस्कार. नमस्कार वहिनी. सखूची तब्येत बरी आहे ना? माझ्याकडेच यायला निघालात ना? अच्छा, अहो माहेरी आल्यावर कशाला वेगळी दवा पाहिजे? अहो आजी, उमाई आणि आप्पा याने नुसतं बघितलं तरी सगळं दुखणं दूर पळून जाईल. अगदी बरोबर बोलते भारत्या. अरे आपल्या सकुताईंच्या मागे विठुराय आहेच की. हा माय सकुताई. नाही मारुती, प्रकरण काहीतरी गंभीर दिसतंय. यांचे चेहरेच सांगतायत. पण सकुताई, मागच्या वेळेला फसवलं तसं यावेळेला फसवणार नाही ना? म्हणजे तुम्हालाही फसवलंय का? होय तर आमच्या भारताला फसवलं. मागच्या वेळेला आलत्या त्या म्हटलं 4 दिवस राहणार आहेत, म्हणलं की त्याच दिवशी निघाल्या. आपण मारतेला बरं झालं त्याच दिवशी गेला घरी आणि सांगितलं पाटाचं पाणी सोडलंय. हा तेव्हा कुठे राहिल्या त्या. आता सकुताई, आता आम्ही तुम्हाला सोडणार नाही बरं का? नका सोडू. आता तुमची सखूताई खूप दिवसाच्या मुक्कामासाठी आली आहे. तुम्हाला कंटाळा येईल ना इतके दिवस ती राहणार आहे. काय सखू? भरपूर दिवस म्हणजे वहिनींना म्हणायचंय काय? त्या सखूला कायमचं तर सोडायला आल्या नाही आहेत ना? पण सकुताई बघा योगायोग. अहो तुम्हाला आवडतात ते शेंगदाण्याचे लाडू घरी बनविले, मी तुमच्यासाठी घेऊन येतो. आलोच. चला आधी धावत जाऊन सखू येतेय ही आनंदाची बातमी उमा वंसना सांगायला हवी. म्हणजे आनंदाच्या शिखरावर जातील आणि मग धाडकन कोसळतील. दिगंबरराव नाही आलेत? नाही, अहो आमच्या अख्ख्या कुटुंबाला घेऊन आले असते मी. पण आमची राहण्याची व्यवस्था कुठे केली असती तुम्ही? रावळातच ना? आज खरी मौज येणार आहे. नक्कीच सखूच्या विरोधात काहीतरी भानगड घेऊन आली ही बाई. मनोरमाबाई मोठ्या पाताळ यंत्री आणि अहंकारी आहे. हिचं अशा प्रकारे सखूला इथे घेऊन येणं यात काहीतरी अशुभ दडलंय. विठुराया, तू सांभाळ रे तुझ्या लेकराला. अहो वंस, आजी आजी, अहो वंस. काय ग भामे, एवढे का हाका मारतेस? अहो वंस, लक्ष्मी लक्ष्मी, साक्षात लक्ष्मी. अहो माझ्या स्वप्नात आज पहाटे लक्ष्मी आली. अहो असे बघताय काय, आपली सखू आली हो, साक्षात लक्ष्मीच्या रूपात आज स्वप्नात माझ्या. दादांनी दिलेले हे सगळे दागिने असे नखशिखांत घातलेली चमचम 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 करत होती. पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात म्हणे. खरंय का होते? अगो बाई, अहो पहाटे पडलेली स्वप्न खरी होतातच म्हणायची. ती बघा, आपली सखू येते. सखू अगदी स्वप्नात पाहिली होती ना तशी लक्ष्मीचं रूप असलेली. बघा ना. अगो बाई, सखूच की उमा सखू आली. हो वंस, बघताय काय, ओवाळायची तयारी करा.
कौतुकाची लेक आनंद घेऊन येते. येते कशाला, आलीच. ऋतुराया, आता काय होईल? मला खूप भीती वाटते रे. खरंच ही तर सखूच आली. रडू नकोस सखू, उमाई आप्पा बघतायत. जास्त वायफळ बडबड करायची नाही. तिकडे आपल्या घरी काय घडतंय ते इथे एका शब्दाने बोलायचं नाही. जास्त नाटकं केलीस ना तर जीव घेईन ना मी तुझा. हो बघा बघा, रमा मावशी कसे लाड करते सखूचे. हो वंस, काही करा. अहो ओवाळ्याला निरांजन भाकर तुकडा नाही का आणायचा? चला चला. हो सासूबाई, मला हवी ते शिक्षा द्या, जीवे मारा, पण माझ्या उमाई आप्पांना काय कळू देऊ नका. नाहीतर त्यांना अजिबात सहन होणार नाही. सहन होणार नाही, पण सहन करावंच लागेल. माझी फसवणूक केली ना, मग सहन करावंच लागेल. सासूबाई, चल ये. चला हो, चला लवकर चला. अयो, मराठीत समजत नसेल. चलिये चलिये, जल्दी चलिये. अय्यो, सरदाराला खुश केलं असं ह्यांनाही करायला हवं का हो? खुश म्हणतो मी. चिरीमिरी ह्यांनाही द्यावी का हो? लीजिए लीजिए, ये आपको लीजिए. ये आप लीजिए. आता चलणार ना, अब चलेंगे ना. हो, त्या शिवप्पाची कास सोडू नका हो. वो शिवप्पा को कसके पकड़िए. चलो चलो. हो